दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाच राहावा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. बहिणी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. झेनल अपार्टमेंट, LT नगर, गोरेगाव पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ प्रतिमा अनुप पाटील या वहिनींना भेटणार आहोत. आजच्या भागामध्ये पाटील कुटुंबाला भेटून जाणून घेऊया त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय. चला जाऊया झेनल अपार्टमेंटमध्ये. तेव्हा काय स्थळ शोधत वरती नाही, तेव्हा दिवाळीचे दिवस होते. दिवाळी फटाके वाजवायला वरती. हो. बरं बरं, मग काय झालं पुढे? मग वाजला फटाका. मी फक्त माझं नाव सांगितलं आणि गाव सांगितलं. बाकी काय? संपली गोष्ट. संपली गोष्ट. बाकी काही इंटरेस्टेड नव्हतं माझ्यामध्ये. तुम्ही किती वाजता पोहोचले होते? 6:30. आणि ह्या कितीला? 6:30. 6:40. 6:30 10 मिनिटं. 6:40. अच्छा ठीक आहे. 6:40. आपण आहे ना शाळेत असताना ना आपल्याला एक एसे म्हणून प्रकार असायचा. माय फेवरेट एसे लिहायचो. मग तो बॅकग्राऊंड, प्रोसेस, इन्व्हेस्टिगेशन आणि कंक्लुजन. आता थोडक्यात तुम्ही विचारलं तारीख लग्नाची काय होती, कुठून सुरुवात झाली. नमस्कार नमस्कार नमस्कार. हो घेतो 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 थँक्यू. बरं घ्या आता उठाणा. सुखद वाटते मला हिवाळ्यातले हे ऊन आणि अनुप्रावांचे नाव घेते होऊन पाटलांची सून. कुठे येऊन? हिवाळ्यात. हिवाळ्यात. बरं आता ओळख करून दे. मी सौ प्रतिमा अनुप पाटील. ते माझे मिस्टर श्री नमस्कार. अनुप शांताराम पाटील. पाटील परिवारतर्फे तुमचे स्वागत. थँक्यू थँक्यू थँक्यू. माझ्या सासूबाई सौ प्रतिभा शांताराम नमस्कार. पाटील. माझे सासरे शांताराम जुराम पाटील. माझी आई रत्नप्रभा प्रभाकर दळवी आणि माझे नमस्कार. वडील प्रभाकर अर्जुन दळवी. नमस्कार. ह्या माझ्या नणंद अर्चना प्रसाद नमस्कार. शास्त्री आणि हा आमचा पूर्ण मित्र परिवार. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया पप्पांना. पैठणी आहे मानाची, ती फक्त माझ्या हक्काची. बरेच दिवसापासून होम मिनिस्टरमध्ये सहभागी व्हायची इच्छा होती आणि आज मी पैठणी मिळवून दाखवणारच. पैठणी आहे मानाची, प्रत्येकीच्या हौशीची, म्हणून ती पैठणी मी घेऊनच जाणार. जर आज माझी जर चिठ्ठी लागली तर पैठणीचा इसका दाखवून आज पैठण मी घेऊन जाणारच. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? आता मालाडला आणि त्यापूर्वी आधी आम्ही सांताक्रूजला राहिलो होतो. तुम्ही किती जण घरात? आम्ही 3 भावंड, 2 बहिणी आणि 1 भाऊ. भाऊ मोठा. तुम्ही काय करता? मी जॉब करते. मी एका कंपनीमध्ये जॉबला आहे. मी ऑडिट सेक्टरमध्ये काम करते. माझं बॅकग्राऊंड इंजिनिअरिंग आणि मी MBA केलेलं आहे, तर त्याच्यामुळे माझं सर्टिफिकेशनचं ऑडिट असं इंटरनॅशनल. सांताक्रूजला सगळं शिक्षण वगैरे तुमचं? हो, सांताक्रूजला शिक्षण. मग फादर ॲग्नेल कॉलेजला माझं इंजिनिअरिंग झालं. मिस्टर काय करतात? मिस्टर माझे बँकेत आहेत. बोलवा ना त्यांना. हो, ऐकलंत का? हॅलो. स्वागत आहे तुमचं. तुमचं सगळं बालपण शिक्षण सगळं गोरेगाव आहे? हो, सगळं गोरेगाव. बरं, मग आता हे तुम्ही एकमेकांना कधी भेटला? आम्ही भेटलो मागच्या वर्षी. काय मागच्या वर्षी का या वर्षी? तसं बघायला गेलं डिसेंबरमध्ये. लग्न झालं या वर्षी. ठरवा काय ते नक्की. हो, बरोबर बरोबर. डिसेंबरमध्ये भेटलो. मार्गशीर्ष महिना होता. मग ते चुकीलेले नाहीत नाही, ना? परफेक्ट आहे. किती ओरडलात त्यांना? घाबरू नका, सांगा. बघितलं ना? मला कळलं. झालं ना, प्रूव्ह झालं ना. आलं आता काय बोलायची काही संधीच नाही. चला, भेटलो मी मागच्या वर्षी. फोन आला हिचा.
मॅट्रिमोनियल ज्या साईट्स असतात त्याच्यावरून यांना रेफरन्स मिळाला होता कसं माझ्याबद्दल. काय हो? मी नाव माझं रजिस्टर केलं होतं आणि त्यांचंही होतं. पप्पांनी मला इन्फॉर्मेशन काढून दिली, तर मग मी फोन लावला नाही ह्यांना. नाही, पण आधी जेव्हा तुम्हाला हा यांचा फोन आला तेव्हा काय झालं? मला म्हणाली तारीख आणि जन्म तारीख आणि वेळ हवी आहे. म्हटलं का? म्हणे कुंडली जुळवायची आहे. आणि मी- जुळवायचे म्हणजे तुम्ही जुळवता का? हा, ते जुळवतात. आमच्या पत्रिका म्हणजे ज्यांच्यात जुळत नाहीत त्या जुळवून त्या घेतात. जुळवून घेतात. जुळून नाही हो, पत्रिका मॅच करणं फार महत्वाचं असतं नाही ना. म्हणजे मला कळलं नाही की त्यांनी जे सांगितलं आता हो, हो, मला हो. की तुमची डेट ऑफ बर्थ द्या कारण पत्रिका जुळवून आणि घ्यायची टायमिंग. आहे. हो, म्हणजे तुम्ही आकडे वगैरे बदलता की काय? नाही नाही, कालचे बदलत वगैरे नाही. मग आम्ही ज्योतिषाला ते दाखवतो आमचे, मग ते बघतात, हॉरोस्कोप मॅच करतात आणि मग त्या पद्धतीने मग ते गुण जमतायत तर मग पुढे जायचं असं. किती गुण जुळले आमचे पाहिजे? 22.5 गुण जमले. का हसला तो? बरोबर ना. तुम्हाला कसं तुम्ही म्हणाल ना जुळवायची का नाही जुळवायची, तसाच प्रकार होता माझ्या बाबतीत. तिचा फोन आला आणि मी असं वर टेरेसवर होतो आणि म्हणाले अरे आपले 22.5 गुण जुळले. म्हणजे व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. असं तुम्ही म्हणाला? काय म्हणणार आणखी. मग तुम्ही त्यांना सातत्याने फोन करत होता? नाही नाही, मी आधी एकदा फोन केला, डिटेल्स घेतल्या, मग पप्पांनी मॅच केल्या पत्रिका आणि त्याच्यानंतर Match सांगितलं केल्या? की हा मॅच म्हणजे चेक करून नाही, घेतल्या. तेच हो, हा. हो ते. आणि नंतर मग मला सांगितलं की आहे नीट आहे, तर तुम्ही आता पुढे भेटून घ्या पुढची स्टेप असं. मग त्यांना फोन केला? हा, मग मी त्यांना फोन केला की असं असं पत्रिका जमते. त्यावेळी फोन आला तर तुम्ही कुठे होते? टेरेसवर होतो तेव्हा मी, कुठल्या टेरेसवर? माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवर. किती वाजता? संध्याकाळी साधारण काय वेळ? 5:30-6 वाजता. तेव्हा काय स्थळ शोधत वरती बसलेले नाही, होते? तेव्हा दिवाळीचे दिवस होते. दिवाळी फटाके हा, वाजवायला दिवाळी हो. दिवाळी. बरं बरं, मग काय झालं पुढे? मग मारला फटाका. मग काय जुळलं, मग भेटलो आम्ही. जुळलं म्हणजे नंतर मग आम्ही त्यांना सांगितलं, मग आम्ही भेटायचं ठरवलं. मग इन्फिनिटी मॉलमध्ये आम्ही भेटलो. आणि मग त्या दिवशी ठरलेल्या वेळेवर दोघेही पोहोचला होतात का? नाही, मी नव्हती पोहोचलेले, हे आधीच आलेले 6ला. काय झालं होतं? सांगेल ना, कबूल केलं ना त्यांनी आज. थँक गॉड, सगळ्यांसमोर कबूल केलं आज. तुम्ही किती वाजता पोहोचले होते? .6. आणि ह्या कितीला? 6:30. 6:40. 6:30 10 मिनिटं. 6:40. अच्छा ठीक आहे. 6:40. 40. मग तिथे भेटल्यावर फटाके वाजले नाही ना पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी तर आम्हाला भेटून खूप आनंद झाला. आम्ही 3-3.5 तास गप्पाच मारत होतो कुठे? इन्फिनिटी मॉलमध्ये. हो हो, चक्क कॉफीवाल्याने उठवलं, म्हणाले बस झालं, एक कॉफीचे एकच तास बसायचे असतात. आम्ही हवी तर लिटरली दुसरी कॉफी घ्या. आम्ही नंतर मग मॉल फिरलो आणि परत जाऊन तिथे मसाला चहा पियालो. बरं, 3.5 तासामध्ये कोण बोलत होतं आणि कोण ऐकत होतं? दोघेही बोलतो. आता मगापासून तुम्ही माझ्याशी बोलताय, कोण जास्त बोलतं आणि कोण बरं कमी साहेब, आत्ताच्या बोलतंय. 15 मिनिटामध्ये ह्या साधारण 14.5 मिनिटं बोलल्या हा, आणि तुम्ही 30 सेकंद. मग तोच हिशोब 3.5 तासाचा ठेवा. नाही, दोघेही तसे बोलके. मी फक्त माझं नाव सांगितलं आणि गाव सांगितलं, बाकी काही संपली गोष्ट. संपली गोष्ट. बाकी काही इंटरेस्टेड नव्हतं माझ्यामध्ये, नाव आणि गाव. थोडंसं वेगळं होतं कारण की मी आहे रत्नागिरी साईड कोकणातले आणि हे आहे जळगाव साईड. तर आम्हाला जळगावबद्दल काहीच एवढं माहिती नाही. आमच्याकडे कधी असं जळगाव पट्ट्याला दिलं नाही आणि ह्यांच्याकडे पण तेच आहे, कोकण पट्ट्याला कधी कोण आलेलंच नाही. त्याच्यामुळे थोडंसं घरामध्ये पण होतं. तर नाही, मग काय त्याच्यामुळे- 3.5 तास काय आपापली गावं कशी आहेत ते सांगा. नाही, म्हणजे नॉर्मली आवडी निवडी. अच्छा, ठीक आहे ठीक आहे, काय बोललात ते नका आता सांगू. धडकीच भरली मला आता परत. बरं, मग अशा तऱ्हेने लग्न हो, जमलं. हो. छान. आणि मग लग्न किती तारीखला झालं? 14 फेब्रुवारीला एंगेजमेंट ठरली आमची आणि 21 एप्रिलला लग्न झालं. व्हेरी गुड. अशा तऱ्हेने लग्न झालं. बरं, मला सांगा, ती हातातली रिंग आहे ना तुमची सारखी दिसते आम्हाला दोघींची. कुठली हो. रिंग असते ती साखरपुड्याला? एंगेजमेंट. हो, ही. मग काय झालं होतं? रिंग वरून पण काय घडलं का? हो, रिंग वरून तर किस्सा घडलेला होता. काय घडला होता? हो, एक तर आमचा मुहूर्त होता 6-6:30चा साखरपुड्याचा. 7च्या सकाळी? नाही, पहाटे? संध्याकाळी. संध्याकाळी. त्याच्यानंतर मग आम्हाला रिंग घालायची असते ना एकमेकांमध्ये, तर ती रिंग पूजेला आधी लावतात आणि नंतर मग घालायची असते. तर आम्ही आमची रिंग काढली आणि मग ह्यांची रिंग मी सांगितली, अहो अनुप रिंग द्या. तर म्हणे रिंग विसरलो वाटतं. म्हणे काय काय गोष्ट करताय, रिंग कशी विसरताय, आज साखरपुडा आपला, गंमत करताय. तर म्हणे नाही ग बहुतेक. तर नंतर मग त्यांनी मला बुके दिला. मला म्हणाले ह्याच्यात शोध, ह्याच्यात बहुतेक असेल. तर मी बुके बिके सगळं शोधलं, त्यातही नव्हतं. गुलाब दिलं, ते त्याच्यामध्ये ते असतं ना अंगठी ठेवतात तसं, ते दिलं. तर मला वाटलं त्याच्यात असेल, तर ते बघते, त्याच्यातही नव्हतं. आणि सगळी फजिती झाली. मला इतकं टेन्शन आलेलं, इतकं घामाघूम झालेले. आणि मम्मी पप्पा आणि मोठमोठे काका वगैरे सगळे बघतायत आणि आपली मुलीकडची जाईल. तर ते बघतात, हा अंगठी कुठे आहे. मी म्हणून अनुप अंगठी काढा. तर नाही. शेवटी माझा चेहरा इतका रडलेला. 15 मिनिटं आली की अंगठीच नाही. मग ते म्हणाले, जे होते ना पूजेला, ते म्हणाले की अहो लवकर काढा अंगठी. मग शेवटी ह्यांनी ना माझा चेहरा बघून ना थांब ग आणतो, आणि मग त्यांनी खिशातून अंगठी काढली. काय होय, तुम्ही असं ठरवलं होतं की जरा 3.5 तास मला बोलू दिलं नाही ना, मग आता नको बदला घ्यायला. बरं केलं. मग काय हो,
बघतानाही वाटलं बरोबर केलं म्हणून. हो मला नका मध्ये घेऊ तुम्ही आता. म्हणाल की नाही? मग आता अशा तऱ्हेने लग्न झालं सगळं व्यवस्थित आनंदात. बरं आता कोण कोणावर चिडतं? कधी जर समजा या वर्षभरात रागवायचीच वेळ आली तर कोणाचा पारा जास्त चढ? तुमचा. हो. म्हणजे त्यावेळेला जे गप्प होता ते काय वादळापूर्वीची शांतता? नाही, त्यांनी प्रश्न न विचारली, योग्य ती प्रश्न नाही विचारली होती ना, म्हणून जास्त झालं. पण रागावतात ते वाटत पण नाही. मला उलट असं वाटतं की ते रागवतात ते चांगलं करतात, कारण की रागवल्यानंतर ते थंड होतात तेव्हा ते जास्त प्रेम करतात. ते जास्त प्रेमळ त्यावेळेला होतात. म्हणजे तर नॉर्मली ते प्रेमळ आहेतच, नाही असं नाहीये. वृषभ राशीचे प्रेमळ रोमॅन्टिक आहे. मला बरंच वृषभ रास, भविष्य, त्याच्यानंतर ते पत्रिका. हा? कारण की जेव्हा मी ही पत्रिका दाखवली ना आमचे जोशी गुरु. बरं तुम्ही ते राशी भविष्य वाचता का हो? नाही तसं काय एवढं वाचत नाही, एवढं डीपली पण जात नाही, पण असं ओव्हरऑल पण आवड आहे आवडतं. तुम्हाला? ओव्हरऑल आवडतं. हो. तुम्हाला एवढी नाही आहे. नाही. मला ते मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वाटतं, त्यात असं म्हणजे एवढं हे नाही नाही आहे. वाटत. एंड ऑफ द डे व्यक्ती कशी आहे वृत्तपत्रात येणारं ते भविष्य असतं ते वाचता तुम्ही? कधी कधी वाचते. रोज सकाळी जाताना हळू? नाही असं काही नाही. एकदा बघून? नाही असं काही नाही, शेवटी आपल्या नाही. कर्मावर आहे. अरे वा. जे काय बरं आजचं काय भविष्य आहे? असं काय नाही, आजचा चांगलाच दिवस आहे. तुम्ही आमच्या घरी आलात, आणखीन काय पाहिजे? चांगलाच दिवस आहे एक ना. महत्वाची बरोबर. व्यक्ती येणार आहे आज महत्वाची- भेटायला. हा? हो, महत्वाची व्यक्ती येणार आहे भेटायला आणि ते भेटलात तुम्ही. भेटलात तुम्ही. असं लिहिलेलं हो होतं मग. आणि बघितलं म्हणतात आम्ही राशी भविष्य वाचत नाही. बरं आता बघूया या 8 वस्तूंमध्ये त्या 4 वस्तू यांना मिळणार का? 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळू शकणार, पण तो ₹1 टॅग मिळाला तर. अच्छा. दोघांनी मिळून चर्चा करा, निर्णय घ्या आणि वस्तू उचला. स्टार्ट. या. काय प्रेम दिसतंय दोघांचं. अच्छा. ओपन करून दाखवू ना. बघायचं. ₹1. ही दुसरी. घ्या मग ते उचला ना ते. 10. 10 म्हणजे ₹11. ही घ्या, ही घ्या, घ्या, घ्या. 2 वस्तू झाल्या. आणखी 2 वस्तू. नेकलेस 100. घ्या उचला. किती झालं? ₹116. घ्या आणि या 4 वस्तू. अभिनंदन. हो थँक्यू. नमस्कार. आता तुम्ही काय मनात जे काय ते बोलायचं आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची. हा चला पहिला आरोप कोण करणार आहे? आपण. ननन चुलत ननन लागते. बोला. यांच्या लग्न 9 महिने झाले, पण तरी कधी आल्या नाही माझ्या घरी. 9 महिने झाले म्हणून आल्या नाही? लग्नाला 9 महिने झाले तरी आल्या नाही आल्या माझ्या नाही. घरी. हो, 9 महिन्यात तुमच्याकडे आल्या नाही. हो हो हो. काय हो मान्य आरोप? मान्य आहे आरोप, पण कसं असतं थोडंसं लग्न झाल्यानंतर तुम्हाला देखील माहिती असेल गावी जाणं, नातेवाईकांकडे जाणं, इकडे तिकडे थोडंसं फिरणं आणि प्लस हे अरेंज मॅरेज असल्यामुळे आम्हालाही एकामेकांना समजण्याकरता थोडासा वेळ हवा होता. आता माहिती पडलं आम्ही दोघं तिकडे येतो आणि तुमच्यासमोर दोघांची आमची भांडणं सुरू होतात. मग तसं न करता थोडंसं आपसमध्ये सेटिंग करायची होती, म्हणून तो वेळ जमला नाही आम्हाला. यायला पाहिजे ना, थोडा अर्धा तास तरी यायला पाहिजे ना. नक्की येऊ. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली हो? 10 वर्ष झाली. दुसऱ्याच दिवशी बाहेर पडला मग पडले ना. म्हणजे पाहुण्यांकडे जायला दोघेही? मग होय ना? सासूबाईने सगळीकडे फिरवलं मला. व्हेरी गुड. सासूबाईंनी फिरवलं. बरं मग ही कंप्लेंट सासूबाईंची नाही. बोला. आपण. मी तिची ननंद. बोला. प्रतिमाची एक अशी वाईट सवय आहे की ती बोलत असताना दुसऱ्यांना कधीच बोलू देत नाही मध्ये. हे आज आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. आरोप मान्य आहे का? मान्य आहे. काही न बोललेलं बरं. अजून डिपेंड का मला. तसं नाहीये. आहे तिची सवय आहे बोलण्याची, पण एक आपण म्हणतो की जी व्यक्ती खूप बोलते ती मनात काहीही ठेवत नाही, आणि जी व्यक्ती मनात काहीही ठेवत नाही म्हणून खूप बोलते. याचा अर्थ असं नाही की मी माझ्या मनात भरपूर काही असतं, मीही बोलतो तिच्यावर. नाही नाही, तुमचं असं म्हणणं आहे की तुमची बहीण कमी बोलते म्हणजे मनात ठेवते? तीही खूप बोलते. तीही खूप बोलते. दुसऱ्यांना पण तेवढंच बोलू देते. आई तुमचं काय म्हणणं आहे? तिच्या अंगी धांदळपणा खूप. धांदरटपणा खूप आहे. हो. तुम्ही मगाशी या बोलत असताना सारख्या कमी बोल असं का करत? ते कसं मसाला लावून बोलते ना, मग त्यापेक्षा थोडं जे महत्वाचं तेच बोलेल, जास्त नाही. काय म्हणणं आहे तुमचं? पण आहे ना शाळेत असताना ना आपल्याला एक एसे म्हणून प्रकार असायचा. माय फेवरेट एसे लिहायचो. मग तो बॅकग्राऊंड
प्रोसेस, इन्व्हेस्टिगेशन आणि कंक्लुजन. आता थोडक्यात तुम्ही विचारलं तारीख लग्नाची काय होती, कुठून सुरुवात झाली, पत्रिके बोलतो, मग झालं, मग जुळलं, मग फेब्रुवारी, मग एप्रिल. तुम्ही बाजू घ्यायला उभ्यात का काय म्हणजे डिप्लोमॅटिक आहे हो, तुम्हाला कळत नाही. आई आणि मला तुम्ही कुठे फसवले. इनफॅक्ट मी इकडे उभा असायला पाहिजे होतं आणि इकडे उभा असायला पाहिजे होतं असं होतं. अजून कोणाला काय सांगायचं? थोडंसं जर आवाजाची पिच आहे ती जर लो ठेवली तर आम्हाला वृद्ध माणसांना जरा बरं वाटेल. कारण मी शिक्षक होतो त्यावेळेला मी खूप गोंगाट ऐकलेला आहे. जवळजवळ 35 वर्षे. आता असं वाटतं की जरा शांत राहा, शांत ऐकावं. आणि तुम्हाला घरात आता विद्यार्थ्यासारखं वाटतं? तसं म्हटलं तसं पण काय आरोप मान्य, त्याचा आवाज खूप मोठा आहे. तुम्ही काय म्हणत नाही, आरोपी बघा. पण आता यांच्या स्वभावाचे चांगले गुण कुठले आहेत ते सगळ्यांनी सांगा. चांगले गुण म्हणजे ती बडबडली तरी तिला प्रेमळ आहे. ती एखाद्याला उर्मट बोलेल आणि पुन्हा थोड्या वेळाने हाक मार. म्हणजे उर्मट बोलते. उर्मट म्हणजे पटकन रागाने म्हणा. घाबरलो मी. सांगा सगळ्या बाबतीत चांगली चांगली गोष्टी आनंदबाई. स्वभावाने खूप चांगली आहे, प्रेमळ आहे आणि मेन म्हणजे असं कधीच दुजाभाव करणारी नाहीये. अरे वा. मोठ्याने रागवलं तर ती समजून घेते. तो राग मनात कधीच ठेवत नाही, एक सेकंद पण नसतो. त्यात कधी काय घ्यायचं घेते व्यवस्थित, पण आपली व्यवस्थित. काय आता तुम्ही बोलायचं, तुमची बाजू माझं मांडा. असं म्हणणं आहे की मी त्यांच्या स्वभावानुसार वागण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. उद्यापासून घरातला गोंगाट कमी होणार आहे बाबा. पण मी शांत आवडत नाही त्यांना. शांत मी आवडत नाही कोणाला. काय होऊया, शांत राहिलं तर आवडेल. की तेव्हा आम्हाला वाटतं काय झालं, कधी कधी बोलू? लवकर नाही आलं तर असं वाटतं की कधी येते. हो ते पण असतो. तुम्हाला काय हो? 3.5 तास आठवले मला. त्यांच्या डोक्यातून ते अजून 3.5 तास काय जात नाहीये. आनंदी राहा असं म्हणत हा तन्मणी झी मराठीकडून तुमच्यासाठी अभिनंदन. नाव जाहीर करूया. या अंजली मोरे. बापरे, काय झालं? टेन्शन आलं मला. नाव काय तू सांगा संपूर्ण? अंजली सुधीर मोरे. कुठे राहता तुम्ही? लेण्याद्री सोसायटी, शास्त्री नगर. कुठे आहे ती? गुरुद्वारा गार्डनच्या समोर. म्हणजे कुठे आहे? गोरेगाव. बरं, माईक मध्ये बघून का बोलताय? समोर बघा ना. आता कोण आहे तुमच्या बरोबर तुमच्या घरातलं? घरातलं कोणी नाहीये, मैत्रिणी आहेत सर्व. डोळे नाही, उघडे डोळे. पण समोर बघा. हा येस येस. बर, मैत्रिणी चालेत का बरोबर? हो, ठीक म्हणजे आहे. सर्व माझ्या मैत्रिणीच आहेत. घरी कोण कोण असतं? मी, मिस्टर आणि मुलगा. मुलगा काय करतो? कॉल सेंटरला सर्व्हिसला आहे. मग तुमचंच कशी काय चिठ्ठी आली? काय? बरं, चांगलं झालं की नाही? हो, चांगलं चला झालं. आपण शुभेच्छा देऊया आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही 15-15 संधी. समोर 5 रिंग ठेवलेल्या आहेत. इथे उभं राहून तो चेंडू टाकायचा. ज्या रिंग मध्ये जाऊन थांबणार तेवढे गुण. म्हणजे मी जिथे उभा आहे त्या दिशेने जी रिंग आहे, पहिली रिंग, ती 1 गुण, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने आपण गुण मोजत जाणार. 15-15 संधी दोघींनाही मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या इथे उभ्या राहा मधोमध. आणि आता हे चेंडू टाकायचे. हा, 1 सावकाश. हा, घाई नको. ओ 4 गुण झालेले आहेत. टाका. 8 8 आणि 2 10. 14 आतापर्यंत गुणसंख्या. 17. अभिनंदन. तुम्ही इकडे या आई, तुम्ही थांबा. टाका. 1 4 आणि 1 5. 5 आणि 4 9.
हो. थांबा. 17 आणि 9 ही गुणसंख्या. आता तुम्ही 5 टाका. शेवटच्या क्षणापर्यंत काही होऊ शकतं. शेवटचे 5. 21. Oh, shit. 25 ही गुणसंख्या आणि तुमच्याकडे 5 संधी आहेत. 9 ही आतापर्यंत गुणसंख्या आहे. बघूया काय होणार. 13. That's it. That's it. Oh, shit. 20. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. तुमच्यासाठी. ही भेटवस्तू मिस्टर मोरेंसाठी. थँक्यू. उपविजेत्या ठरल्या पाटील वहिनी. पाटील वहिनींना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. थँक्यू. आज किती छान योगायोग आहे. आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार आज त्यांचा वाढदिवस आहे. आणि अशा वाढदिवसाच्या दिवशी आपण असं म्हणूया की त्यांना भरपूर आनंद, सुख, समृद्धी, सुदृढ दीर्घायुष्य मिळू दे. आणि यासाठी या वास्तूने आणि देवांनी तथास्तु म्हणू दे असं म्हणत तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. नमस्कार. झिनल अपार्टमेंट गोरेगाव पश्चिम या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.